सम सिक्वेन्सेस. आपल्याला काही सिक्वेन्स फॉलो करायला लागतात. ते सिक्वेन्स प्रत्येक प्रोसेससाठी सेम असतात. त्यामध्ये सगळ्यात अगोदर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी बिफोर, ड्युरिंग अँड आफ्टर. बिफोर म्हणजे कधी? प्रोसिजरच्या पूर्वी. ड्युरिंग म्हणजे प्रोसिजरच्या मध्ये आणि आफ्टर म्हणजे प्रोसिजर झाल्यानंतर. ओके, सो बिफोर प्रोसिजर काही फ्यू रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत जे आपल्याला करायच्या असतात. सगळ्यात अगोदर म्हणजे प्रिपरेशन ऑफ आर्टिकल. सगळ्यात पहिलं काय? बोला. प्रिपरेशन ऑफ आर्टिकल. सो आय एम गोइंग टू शो यू अ प्रोसिजर ऑन बेड मेकिंग. सो व्हॉट वी नीड इज वी नीड अ linen in sequence. So first we have this sheet is called as bottom sheet. Okay, after bottom sheet we have rolled Macintosh, then we have draw sheet, then we have blanket, then we have top sheet and then सबसे last is your pillow. हा सिक्वेन्स प्रत्येक बेड साठी असंच असतो. पण यामध्ये डिफरंट एक गोष्ट आहे. जेव्हा ऑक्युपाइड बेड आपण बनवतो, ऑक्युपाइड बेड म्हणजे काय? पेशंट ऑलरेडी बेडवर आहे, पेशंटने बेड खराब केलेला आहे किंवा तो खराब झालेला आहे की पेशंट वॉमिट केले, पेशंट युरिन पास केले, पेशंट स्टूल पास केले, त्यामुळे तुम्हाला बेड बदलायचा आहे. पण पेशंट उठू शकत नाही, अनकॉन्शियस पेशंट आहे. सो अशा कंडिशन मध्ये आपल्याला पेशंट बेडवर असताना बेडिंग चेंज करायचे. मग या कंडिशनला म्हणतात ऑक्युपाइड बेड. ऑक्युपाइड म्हणजे तिथं कोणीतरी असणं. पेशंटवर बेडवर बेडवरती पेशंट झोपलेला आहे, त्याला ऑक्युपाइड बेड म्हणतात. तो ऑक्युपाइड बेड आपण त्याचे लिनन चेंज करायचे आहे त्यासाठी वापरणारा शब्द म्हणजे ऑक्युपाइड बेड मेकिंग. ओके, आता मी तुम्हाला सिंपल नॉर्मल ओपन बेड, क्लोज बेड या 2-3 सिक्वेन्स आहे. त्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन बेड जो स्पेसिफिकली त्याचे डिफरंट फोल्ड्स आहेत ते फोल्ड्स मी तुम्हाला दाखवणार आहे. सो नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी बिफोर द प्रोसेस मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? प्रिपरेशन ऑफ आर्टिकल. नाउ प्रिपरेशन ऑफ एन्व्हायरमेंट. सी, आपल्या बेड मेकिंग मध्ये आपल्याला कॉट आणि लॉकर या दोन्ही गोष्टी डस्टिंग करून घ्यायच्या असतात. त्या डस्टिंग साठी आपल्याला फॅन बंद लागतो, विंडोज क्लोज लागतात. सो स्विच ऑफ द फॅन, क्लोज द विंडोज अँड स्विच ऑन द लाईट. आपल्याला काय काय कशाची गरज आहे? लाईटची गरज आहे. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ पेशंट. आता इथे पेशंट नाही, सो आपण प्रिपरेशन पेशंटचं करत नाही. पण दुसऱ्या प्रोसिजर मध्ये प्रिपरेशन ऑफ पेशंट मध्ये सपोज मला व्हायटल सायन्स म्हणजे टेम्परेचर, पल्स चेक करायचे आहे, तर आपण पेशंटला ग्रीट करतो. ग्रीट करतो म्हणजे गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा नमस्कार या शब्दामध्ये आपण पेशंटला ग्रीट करतो. आणि प्रिपरेशन ऑफ पेशंट मध्ये आपण पेशंटला प्रोसिजर एक्सप्लेन करतो. सो मिस्टर पंकज, माझे नाव चित्रा आहे, मी तुमची आज तापमान आणि पल्स चेक करणार आहे किंवा तुमची नाडीची तपासणी करणार आहे. तर तुम्ही तयार आहात ना या गोष्टीसाठी? वेन पेशंट सेज येस, जेव्हा पेशंट तयार होईल त्यावेळेस आपल्याला ही प्रोसिजर सुरुवात करायची. समजा पेशंट तुम्हाला बोलला की नाही, मला नाही करायचं, विल यू एबल टू डू? तुम्ही करू शकता प्रोसिजर? नाही करू शकत. सो त्यामुळे आपण सगळ्यात अगोदर प्रिपरेशन ऑफ पेशंट करणं गरजेचं आहे. अशा वेळेस पेशंट विचारणार तुम्हाला काही प्रश्न जे लाईव्हली होतं. जेव्हा आपण पेशंटवर करतो त्यावेळेस पेशंट खूप प्रश्न विचारतात. मग असे प्रश्न जेव्हा पेशंट विचारतील त्यावेळेस त्याची उत्तरं देऊन पेशंटची फक्त हमी घ्यायची की येस आय कॅन डू द प्रोसिजर. ओके, त्यानंतर प्रिपरेशन ऑफ सेल्फ. काय प्रिपरेशन ऑफ सेल्फ असेल? आता मी वॉच घातलं, तुम्ही वॉच काढलं, मी बँगल्स घातले, आय हॅव टू रिमूव्ह माय ऑर्नामेंट्स. रिमूव्ह ऑल युअर ऑर्नामेंट्स. नो रिंग्स, नो धागास, nothing is required. When you go to the clinical, same thing, you have to take out your watch and you have to fix your watch here like this, or else in the pocket. Pocket mein what happens? Sometimes we take so many articles, it may fall, it may break. So just hold. Watch should be held by your button, apron button. Okay, that. So remove your ornaments, and after removing of the ornaments, hand wash. Preparation of self mein last is your hand wash. Okay, in that first before that I want to explain one thing. When preparation of patient comes, त्यावेळेस समजा पेशंटला जर तुम्हाला फक्त व्हायटल सायन्स घ्यायचं असेल तर पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायची. मग पेशंट झोपलेला ओके, बसलेला ओके, चालतो. पण ज्यावेळेस तुम्हाला समजा पेशंटला चेस्ट फिजिओथेरपी द्यायची किंवा दुसरी कुठली प्रोसिजर, हेअर कोम्बिंग करायची, त्यावेळेस पेशंट झोपलेला चालेल का? नाही. मग आपण काय करायचं? हँड वॉश करण्यापूर्वी बेड फिरवून किंवा बेड फिरवायची किंवा बेड फिरवून किंवा पेशंटला म्हणायचं काकू किंवा ताई तुम्ही उठून बसा. म्हणजे एकदा तुम्ही पेशंटला टच केलं, पेशंटला पोझिशन दिली की देन यू कॅन
do your self preparation. Okay, so now in my self preparation I have taken out my ornaments. मी माझे सगळे घड्याळ, बांगडी, दागदागिने काढलेले आहेत. आता मी हँड वॉश करणार आणि मग तुम्हाला बेड मेकिंग दाखवणार. ओके, what we do, this part is considered as a clean आणि आपले हात अनक्लीन असतात. सो starts from clean to unclean. Okay, I will assume that I have done my hand washing because there is no water today here. And we have started now. Pause kara one. Also you have to follow same sequence in. You should not rub it like this. Just tap it. Okay, tap it from front side, tap it from down side. Okay, then do it same for this hand also. And then once you do it, you have to just, since it is a clean procedure, we can just keep. Okay, then you do the foldings of the bed sheet. You have to hold two corners of the bed sheet in your hand and you have to hold the ulta part of the bed sheet upside. Okay, so it will come as a correct side when you put on the patient or put on the bed. Okay, त्यानंतर हा बेडशीट फोल्ड करताना आपल्यापासून थोडंसं दूर ढकलून ओपनिंग जी आहे बेडशीटचे जे दोन कॉर्नर आहेत ते आपल्या डाव्या हातात आले पाहिजे, डाव्या साईडला. त्यानंतर हा जो कॉर्नर आहे हा कॉर्नर असा पकडून हे बेडशीट खाली आणि आपल्या स्वतःच्या अंगाला टच न करता. ओके, लाईक दिस. कॅन यू सी इट? खाली आणि आपल्या स्वतःच्या अंगाला टच न करता असं हे करून पुन्हा इनसाइड फोल्ड करायचे. आपण जेव्हा पहिलं फोल्ड केलं तेव्हा काय केलं, आतमधून फोल्ड केलं आणि डाव्या हाताला ओपनिंग ठेवली. सेम तसंच बेडशीट, ब्लँकेट, ड्रॉशीट, फक्त ड्रॉशीटला 6 फोल्ड असतं, बाकी हे बेडशीट आणि ब्लँकेट याच पद्धतीने फोल्ड करायचे. ओके, हे केल्यानंतर तुम्हाला एक फ्लॅट सरफेसवर बेडशीट आणून ठेवायची अशी. ओके, त्यानंतर बेडशीटच्या मध्यभागी अशी एक फोल्ड टाकून पलीकडची फोल्ड अशी घ्यायची. ओके, समजलं? आणि त्यानंतर हे एकावर एक असं ठेवायचं. तर समजलं? आणि ही जी फोल्ड आहे ही फोल्ड बेड मेकिंग ठेवताना यावर अशा ठेवायची. फोल्डिंग कळालं कशी करणार? पहिला फोल्ड कसा, दोन उलटी बेडशीट उलटी पकडायची, कॉर्नर एका साईडला, लेफ्ट हाताला ओपनिंग येणार, क्लोज हँड कुठे येणार, राईट साईड. त्यानंतर आपल्या बॉडीला टच न करता हाईट मेंटेन ठेवायची. कारण कसं होतं बेड मेकिंग करताना आपल्याला कधी कधी काय होतं, बेड टाकल्यानंतर असं कळतं की ती बेडशीट धुतलेली पण खराब आहे, मग आपल्याला ते पुन्हा फोल्ड करायला लागतं. कुठलंही पेशंटला वापरणारं लिनन किंवा वापरून झालेलं लिनन आपल्या अंगाला टच होता कामा नाही. सो टू प्रिव्हेंट इन्फेक्शन फ्रॉम अस टू पेशंट, फ्रॉम पेशंट टू अस, वी हॅव टू मेंटेन द बॅरियर टेक्निक प्रॉपरली. म्हणून बेड फोल्ड करताना डाव्या हातात पकडायचं, क्लोज हँड असं. त्यानंतर बेडशीट असं पकडून पुन्हा आतून फोल्ड घ्यायचं आणि डाव्या हाताला परत ओपनिंग. घरचे स्वतःचे ब्लँकेट, चादर, बेडशीट फोल्ड करताना ह्याच पद्धतीने फोल्ड करायची, मग तुम्हाला ती पद्धत समजेल. ओके, हे असं केल्यानंतर एका फ्लॅट सरफेसवर बेडशीट ठेवायचं, मिड पॉइंटला अर्ध फोल्ड करायचं, पलीकडचं अर्ध फोल्ड करून एक फायनल फोल्ड करून आपली सिक्वेन्स तयार ठेवायची. आता स्टार्टिंग फ्रॉम द बॉटम, सिन्स वी हॅव डन द हँड वॉशिंग, so we'll go for simple bed making or we can call it as a open bed or closed bed. Same, both bed I will teach you. तर सगळ्यात अगोदर बेडची ड्राय आणि वेट डस्टिंग करायची आहे, ते आपण ती प्रोसिजर मी तुम्हाला नेक्स्ट क्लासला शिकवेल. ओके, सो हे ठेवताना आता ही ओपनिंग आहे, ही बेडशीटची जी ओपनिंग आहे, त्यानंतर ही जी ओपनिंग आहे ती हेड एंडला आली पाहिजे डाव्या साईडला. आपण प्रत्येक वेळी ओपनिंग डाव्या साईडला आहे, तशीच बेडशीटची सुद्धा ओपनिंग ठेवताना सुद्धा डाव्या साईड आली पाहिजे. आता तुम्ही फोल्ड करताना हे बेडशीट मध्यभाग थोडंसं वी कॅन से किती असतं, हे 1 इंच आपले 1 इंच आहे, 1 इंच सोडायचं फुट एंड पासून. बेडचा हा हेड एंड आहे आणि हा फुट एंड आहे, लक्षात ठेवायचं. आणि 1 इंच जे आहे 1 इंच सोडून ह्या बेडशीटचं कॉर्नर आलं, हे लाईन आली पाहिजे. ओके, आता मिड पॉईंट आपण लक्षात ठेवतोच, मिड पॉईंटचं थोडंसं खाली हे बेडशीट असं ठेवायचं. ओके, आणि हे असं डन. त्यानंतर हा पार्ट असा करायचा, लगेचच टक करायचं नाही बेडशीट, मी तुम्हाला सगळं सांगतो. त्यानंतर हा पार्ट असा हे करायचा आणि हा पार्ट असा करून. ओके, डन. नाव व्हेनेवर यू स्टार्ट एनी प्रोसिजर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम राईट साइड ऑफ द बेड. राईट साइड ऑफ द बेड कुठला आहे तो. ओके, हा आहे राईट साइड ऑफ द बेड. दिस इज द राईट साइड ऑफ द बेड. ओके,
सो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या पूर्ण बेड मेकिंगमध्ये टॉप शीट बॉटम शीट जे आहे जे आता आपण पसरवलं आहे ते बॉटम शीट सगळ्यात अगोदर टक करून घ्यायचं. टक करताना कम येईल, टक करताना सीज इट इज अ स्मॉल बेड. सो नाही, आय डोंट वांट युअर हेल्प. You should not take anybody's help. Just see how I'm putting the corner. Okay. हा बेड सगळ्यांनी पुढे या. ही जी बेडशीट आहे ही प्रॉपरली अशी तिकडे हात पोहोचत असेल तर करायची, नाहीतर सोडायची. त्यानंतर मिटन्स कॉर्नर बनवायचं आपल्याला. मिटन्स कॉर्नर करताना हा पार्ट थोडासा असा पकडून एक इमॅजिनरी ट्रायंगल तयार करायचा आहे. ओके. असा ट्रायंगल तयार करून हे ट्रायंगल टक करायचा आणि मग हे बेडशीट. आता ही बेड मेकिंग करताना आपले बॉडी मेकॅनिक्स फार महत्त्वाचे आहेत. बॉडी मेकॅनिक्स म्हणजे काय, गुडघ्यामध्ये पाठीत वाकायचं नाही, गुडघ्यात वाकायचं. ओके. सो आता ही मी थोडंसं बेड रेडी करताना यू हॅव टू जस्ट डोंट बेंड टू मच, कारण बेडला खूप सारे सिक्वेन्स आहे, आपल्या पाठीत दुखू शकतं. ओके. सो त्यासाठी बेड मेकिंग करताना जास्त न वाकता गुडघ्यामध्ये वाकून बेड मेकिंग करायची. ओके. बॉडी मेकॅनिक्स आहे, तुम्हाला थेरीमध्ये सर बॉडी मेकॅनिक्स शिकवतील. ओके. वेन यू टक इट जस्ट सगळा हात सगळ्या बेडच्या खाली गेला पाहिजे, म्हणजे सगळी बेडशीट आज जाते. देन यू गो टू अनदर साईड. ओके. या साईडला सुद्धा आपला मिडल कॉर्नर व्यवस्थित. ओके. मिडल कॉर्नर करताना असं करून असं फोल्ड करणे. ओके. आपण हे असं जरी हलवलं तरी सगळी बेडशीट प्रॉपरली येते. सो टक इट लाईक दिस. Then go to foot end again. Then finally you tuck this bed sheet. You can just pull it little bit and then you can do. See now. Mittens corner properly. घरी प्रत्येकाने मम्मीला करू द्यायचं नाही. घरी सगळ्यांनी स्वतःचा बेड असंच करायचा. त्यानंतर पुटिंग ऑफ द मॅकेंटोश. मॅकेंटोश आणि मी रोल करून वापरावा का? ओके. आता मॅकेंटोश टाकताना बेडचे 3 भाग करायचे इमॅजिनरी. 1, 2 आणि 3. पहिल्या 1/3च्या खाली मॅकेंटोश. आता हा मॅकेंटोश कसा टाकायचा, थोडासा टाकताना थोडीशी बाजू अशी खाली ठेवायची आणि ती लोंबटी ठेवायची. कशाला? टक करायसाठी. ओके. समजलं? घडी वगैरे काही न पडता मॅकेंटोशला स्वच्छ असला पाहिजे. आता ही जी ड्रॉशीट आहे ही सुद्धा याची ओपनिंग इथे आहे आणि अरमान 1 मिनिट पॉज करू. कशासाठी वापरतो? मॅकेंटोशला कव्हर करण्यासाठी. का मॅकेंटोशला का कव्हर करायचं? मॅकेंटोश हा रबरचा आहे. हा त्वचेच्या संपर्कात आला तर त्वचेला इरिटेशन होऊन पेशंटला ॲलर्जी होऊ शकते. कारण हे मॅकेंटोशवर काय असते? पावडर असते. पावडर का लावतात? हे रबर आहे. रबर जर दोन्ही सरफेसच्या संपर्कात आलं तर काय होतं? रबर चिकटतं आणि हा जो मॅकेंटोश आहे तो खराब होतो. तो मॅकेंटोश खराब होऊ नये त्याच्यामध्ये बोरिक ऍसिड किंवा टॅल्कम पावडर वापरली जाते, जी प्रत्येकाच्या त्वचेला सूट होत नाही, पेशंटला ॲलर्जी होऊ शकते. म्हणून आपण काय वापरायचं? ड्रॉशीट वापरायचं. ड्रॉशीट म्हणजे काय? अर्ध बेडशीट. ओके. आता हे ड्रॉशीट वापरताना अगेन सेम थिंग, ओपनिंग कुठे ठेवायची? हेड एंडला. ओके. आता हे ड्रॉशीट ठेवताना नॉर्मली होतं काय, मॅकेंटोशची साईज ड्रॉशीटची साईज कधी कधी मिसमॅच होऊ शकते. मग त्यासाठी फक्त पेशंटचा जो मेन पार्ट आहे आपल्या नितंबाच्या खाली म्हणजे आपल्या बटक्सच्या खाली जो पार्ट आहे तो सगळा पार्ट बेडला टच होतो. सो आपण काय करायचं, याच्या मिड लाईनच्या थोडंसं मध्यभागी हे ठेवायचं. ओके. हे असं केल्यानंतर हा पार्ट असा करायचा आणि हा पार्ट असा करून डन. कव्हर झालं सगळं. त्यानंतर बॉडी मेकॅनिक्स, गुडघ्यामध्ये वाकणे आणि हे टक करायचं. असं छान पद्धतीने टक केल्यानंतर गो टू अनदर साइड. आणि हे पूर्णपणे व्यवस्थित टक करायचं. कुठेही जर त्याचे फोल्ड्स लागले तर पेशंटला त्रास होऊ शकतो. ओके. सो आफ्टर दॅट विल गो फॉर ब्लँकेट. आता तुम्ही ब्लँकेट वेगळं फोल्ड केलेली. दिस इज द ओपन साइड ऑफ द ब्लँकेट. सेम लाईक bottom sheet we have to do. Just put it in the midline of the bed
If it is not, like this side little bit more, so just shift it little bit. Okay, so just open the blanket. We have done it incorrect, no? Right? Okay. So we should not tuck the blanket. Why? Blanket का tuck नाही करायचं? नाही, आपण वरती टॉप शीट टाकणार आहोत. मग टॉप शीट आणि ब्लँकेट सोबत आलं पाहिजे. तुम्ही असंही करू शकता, तुम्ही टॉप शीट खाली ठेवून ब्लँकेट सुद्धा वर ठेवू शकता. डिपेंड्स, पेशंटच्या कम्फर्टवर डिपेंड आहे. कधी कधी पेशंटला ब्लँकेट टोचतं. सो इन दॅट केस यू कॅन पुट ब्लँकेट डाऊन, सॉरी टॉप शीट डाऊन आणि मग ब्लँकेट वर ठेवू शकता. डिपेंड्स ऑन पेशंट कम्फर्ट. आता हे फोल्ड्स ही पे पॉज करा. मग शीट ऑल्सो वी हॅव टू opening should be at the head end and this bed sheet should be at the 7 inch from the foot end. Okay, so do same in like how we did for which sheet? Bottom sheet. Okay, bottom sheet, same sequence. Now in this now this is the stage we will decide which bed we are going to learn. Okay, come this side, girls. Come one by one. Yes. So now, very important thing. You have to fold the bed sheet of your hand size. This much. Okay. This is little big. Fold this much. Then don't help. Don't do. Bed making is your individual procedure. Okay. Now, if my hand is going towards that side, it is still okay. This is blanket fold. Again, you have to do two fold. First and second fold. You are getting me? It should look tidy. It should look neat. This much only. This is a little big. So make an adjustment like that. Okay. So now we have to go to foot. We should not do now bed. We have to tuck the foot end. When you go to foot end, just put your hand and make it like this. Then your corner. When you do the corner, you have to hold blanket also. Okay. Put it like this. Tuck it. Then leave it. We will tuck after the bed. Okay. Now this side, you should not tuck right side for the open and closed bed. Closed bed we have to tuck everything. Okay. But for open bed, we should keep this part. This side we have to keep it untucked. Okay. This side we have to come again, because since this is a whichever bed it is, closed or open, this side will be tucked. डावी side ही नेहमी tuck असते. So you tuck it. After tucking, just check whether it is lumping or not. Then this side again you do it little more clear. Bed should be tidy. It should look neat. So you can see the corner. Just zoom on the corner. This is the corner of the bed, and then this is your left side is tucked properly. Now we will learn the which bed? Open bed. Now in open bed, your patient have gone for washroom or bandaging or for dressing or for any investigation. Patient कुठेतरी काहीतरी कारणासाठी बाहेर गेलेला आहे. पेशंट अर्ध्या पाऊण तासाने परत येणार आहे. अशा कंडिशन आपण काय करतो? बेड ओपन ठेवतो. ओपन म्हणजे काय? पेशंटला येण्यासाठी ओपन. ओके. सी, हा कुठला बेड झाला? आता समजा मी पेशंट आहे, तर मी हे जर ओपन केलं तर ही बाजू मला ओपन हवी आहे. सो दॅट्स वाय दिस साइड वी शुड नॉट टक इट. समजलं? हा ओपन बेड. नाव लास्ट इज पुटिंग ऑफ पिलो. पिलो मध्ये